गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर मग तुम्हाला पण या पद्धतीने मोदक बनवायचे आहेत का? तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि फॉलो करा. एकदम परफेक्ट उकड कशी काढायची, मोदकासाठी जे पण आपण पीठ तयार करणार आहोत त्यासाठी परफेक्ट उकड कशी काढायची, तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करून बघा. कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. आणि हे पाणी व्यवस्थित उकळून द्यायचे. जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत त्यामध्ये पीठ घालायचं नाहीये. तर या पद्धतीने बघा आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण पाण्याच्या प्रमाणानुसार तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. पीठ घालताना एकदम हळूवार पीठ घालायचं आहे, जेणेकरून गरम पाणी अंगावरती इकडे तिकडे उडणार नाही या पद्धतीनं. आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. जोपर्यंत तांदळाचे पीठ पूर्ण पाणी सोकून घेत नाही तोपर्यंत हे पीठ हलवत राहायचे. एकसारखं हलवून द्यायचे. अशा पद्धतीने एकसारखं हलवून घ्यायचे. आता पिठाने पाणी पूर्ण सोकून घेतलेलं आहे. 1 ते 2 मिनिट असंच हलवत राहायचंय. आता आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे. सो आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तूप घातला आहे आणि हा खोबऱ्याचा चव घालून घेतला आहे. हा खोबऱ्याचा चव विकत सुद्धा मिळतो किंवा आपण घरी सुद्धा बनवू शकतो. ओला नारळ घ्यायचा आहे, त्याचं काळे कवच काढून टाकायचं आहे आणि खोबरं बारीक किसणीवरती किसून घ्यायचं. खोबऱ्याचा रंग चेंज झाला की त्यामध्ये खोबऱ्याच्या प्रमाणानुसार गूळ घालून घ्यायचे. तुम्हाला जर सारण जास्त गोड लागत असेल तर त्यानुसार गूळ घालून घ्यायचे. गूळ जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत हे सारण एकसारखं हलवून घ्यायचे. सारण बनवण्याच्या 2 पद्धती आहेत. त्यामध्ये आपण गूळ पहिल्यांदा कढईमध्ये घालून तो मेल्ट करून त्यामध्ये खोबऱ्याचा चव घालू शकतो किंवा आता या पद्धतीने मी बनवलं त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकतो. पण शक्यतो तूप घालून त्याच्यामध्ये खोबऱ्याचा चव थोडासा रंग चेंज होईपर्यंत भाजून द्यायचं आहे आणि नंतर गूळ घालायचा आहे. या पद्धतीचं सारण चवीला अतिशय छान होतं. आता याच्यामध्ये मी इलायची पावडर घालून घेतली आहे. आता आपलं पीठ जरा थंड झालेलं आहे, सो ते मळून घ्यायचे. जोपर्यंत पिठाचा एकजीव होत नाही तोपर्यंत ते रगडून घ्यायचे. चांगलं एकजीव करेपर्यंत मळून घ्यायचे. जितकी ताकद लावून छान पीठ तुम्ही मळून घेणार तितकं हे आपलं पीठ मऊसूत होणार आहे. आणि पीठ जितकं मऊसूत होणार तितकेच अत्यंत अतिशय उत्तम असे आपले मोदक बनून तयार होणार आहेत. एकदम मऊ लुसलुशीत. सकाळी बनवलेले मोदक संध्याकाळपर्यंत आहे तसेच राहणार. त्यासाठी पिठावरती जास्तीत जास्त मेहनत घ्यायची आहे. पीठ मळताना अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. जितका जास्त वेळ तुम्ही पीठ मळण्यात देणार किंवा जितकी जास्त मेहनत घेणार तितका तुमचा मोदक मऊसूत होणार. या पद्धतीने लोण्याचा गोळ्यासारखं एकसारखं एकजीव होईपर्यंत आपलं पीठ चांगलं मळून घ्यायचे. आता आपलं पीठ किती मऊसूत झालेलं आहे, किती सॉफ्ट झालेलं आहे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता तो गोळा असं बघतानाच किती छान वाटतं आणि हाताने जेव्हा मी त्याची पाळी तयार करते तर त्याचे काठ अजिबात चिरटत नाहीयेत. या पद्धतीने असं पीठ तयार करून घ्यायचे. आणि ही पाळी तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता किंवा हातावरती सुद्धा सहजपणे मोदकासाठी पाळी तयार करून घेऊ शकता. जेव्हा इतकं मऊसूत पीठ तयार होतं तेव्हा मोदक अजिबात चिरत नाही किंवा तो कडक पण होत नाही. सकाळी जसं मोदक तुम्ही मऊ लुसलुशीत बनवतात तसंच मोदक संध्याकाळपर्यंत ॲज इट इज राहतो. या पद्धतीने हातावरती पाळी तयार करून घेतली आहे आणि ह्याच्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये सारण भरायचे आणि आता मोदक तयार करून घ्यायचे.
या पद्धतीने अगदी मोल्डमध्ये बनवल्यासारखा मोदक बनवून तयार होतो। जर तुमचा मोदक वरून प्लेन झाला तर त्याला चमच्याच्या सहाय्याने कळ्या काढून घ्यायच्यात। या पद्धतीने हा अगदी मोल्डमध्ये बनवल्यासारखा मोदक बनवून तयार झालेला आहे। आता यावरती केसर घालून घेतला आहे आणि त्यावरती थोडंसं तूप सोडायचं आहे आणि हे मोदक आता आपण उकडायला लावून द्यायचे कुकरमध्ये। 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित उकडून द्यायचे आहेत। या पद्धतीने आपले मोदक उकडून तयार झालेले आहेत। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बाप्पासाठी मोदक बनवून तयार झालेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।